जाना गोवा। गोवा जाना है, कितना दिन लगेगा? 10 दिन। एक दिन में कितना किलोमीटर का सफर होगा? अरे यार, या ॲक्च्युली बंद पडलेला आहे. रस्ता क्रॉस करत नव्हता. रस्ता क्रॉस करणार बंद पडला. इथे एक अजून एक मोठा आहे आणि एक दुसरा आहे. आणि ही गाडी अशीच असते. आपल्या वाटलं काहीतरी याला हायड्रोलिक सिस्टम असेल वरती वगैरे, पण ही घासातच जाते. नमस्कार, मी योगेश आंबावले. आपले मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे सरचे स्वागत आहे. जसे की मी नेहमीच रस्त्याचे अपडेट देत होतो, इकडे ट्रॉफिक असते. आज पाहू शकता इथं ट्रॉफिक लागलेली आहे. ही बघा, ही ट्रॉफिक. जसे की मी तुम्हाला बोललो, नेहमीच देतो अपडेट या रस्त्यावर. आता मी नेहमी कॅमेरा समजते पाहिलं होतं. हे ट्रॉफिक लागलं तर कारण मी तुम्हाला आत्ता दाखवलेलं आहे. इथे ही मोठी गाडी बंद पडलेली आहे, ज्यामुळे ट्रॉफिक लागणार. ती नेमकी डिवायडर जो आहे रस्ता, जो येणारा इनकमिंग आणि आउट गोईंग आहे, त्याच्या नेमका मधोमध फसलेली असल्यामुळे दोन्ही साईडला ट्रॉफिक लागलेली आहे. तर बघा पुढे ते कशा प्रकारे निघेल ते. भिवंडी वाटतं इथे सकाळ सकाळ लागलेली ट्रॉफिक तुम्ही पाहू शकता. आणि ट्रॉफिक लागण्याचे कारण इथे बघा, खूप मोठी गाडी आहे जी फसलेली आहे. फसलून जिला काढायचं आहे. ॲक्च्युली त्या गाडीचं काय समजत नाही. ते टायर खालती आहेत आणि खूप मोठा एक ते काय बोलतात कंपनी वापरला होता मोठा बॉयलर. तर बॉयलर घेऊन रस्ता क्रॉस करण्यासाठी प्रयत्न चालू होते कंटेनरचे, ज्यामुळे ट्रॅफिक जाम लागलेली आहे. हा बघा, ही नवदुर्गा ट्रान्सक्रिप्ट काहीतरी लिहिलं आहे. अरे यार, या ॲक्च्युली बंद पडलेला आहे. रस्ता क्रॉस करत नव्हता. रस्ता क्रॉस करणार बंद पडला. इथे एक अजून एक मोठा आहे आणि एक दुसरा आहे. वडपे साईदारा लॉजिस्टिकच्या अगोदर ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या थोडासा बाजूला इथे ट्रॉफिक लागलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता बघा, याने दोन्ही साईडची ट्रॉफिक जाम करून ठेवलेली. इतका मोठा आहे. याचा प्रॉब्लेम झाला आहे काय. आणि हे पाहू शकता, याला पूर्ण जमिनीला घासतो. हे समजत नाही कसली गाडी आहे. क्या टूटा? इंजन टूट गया. अच्छा, अरे गाड़ी का ये सिस्टम क्या है जो नीचे से पूरा रहता है? ऐसा रहता है क्या वो? मैं 2 दिन से देख रहा हूँ ना, मैं हैरान था कि टायर में ये कैसे जाता होगा. अच्छा अच्छा, तो ये नीचे लगता होगा ना जमीन पे जब चलता होगा. अच्छा, कितने का था ये बताओ. लेने का ही है. अच्छा अच्छा, ये पूरा रोड पे मतलब ऐसे जमीन से लटकते ही जाता है क्या? अरे बाप रे. तो ये गाड़ी अगर सफर करना रहेगा, अभी समझो आपको यहाँ से भिवंडी जाना है, गोवा जाना है। गोवा जाना, गोवा जाना है, कितना दिन लगेगा? 10 दिन। एक दिन में कितना किलोमीटर का सफर होगा? ऐसे ही रास्ते पर से सलाई डाल के. अरे बाप रे. टकता है ना, हाँ, सीधा डालते जा, नहीं टकता, रनिंग में निकल जाता है. अच्छा, रनिंग सीधा स्लोप रहेगा तो जाता है. जहाँ स्पीड ब्रेकर रहता है वहाँ पे तो आप ही निकल जाता है. स्पीड ब्रेकर पे कैसे जाता है? रनिंग में होता है, जैसे टर्न लेना होता है ना, वो समस्या होता है. अच्छा अच्छा, ये ऊपर होता है कि ऐसे ही नीचे रहता है? ऐसे ही रहता है. मैं पहली बार देख रहा हूँ ऐसा गाड़ी. ये क्या है, अप डाउन हो गया ना रोड, अच्छा, इसीलिए टच हुआ. तो ये कब फंसा है? ये रात में फंसा है. अरे बाप रे, मैं 2 दिन से देख रहा हूँ ये गाड़ी यार. बोलो कैसे जाता होगा. कल सुबह आए थे. ओके ओके ओके, हाँ कल सुबह से बराबर. तो आपने वीडियो तो नहीं बनाया आपने? नहीं, ये मेरा चैनल है, यूट्यूब चैनल. हाँ, तो नहीं हाँ. बनाया. अभी यूट्यूब पे डालो, फेसबुक पे डालो. फेसबुक पे नहीं, यूट्यूब पे हे आता आहे. हे बघा, इथे गाडी फसलेली आहे. आणि ही गाडी अशीच असते. आपल्या वाटलं काहीतरी याला हायड्रोलिक सिस्टम असेल वरती वगैरे, पण ही घासातच जाते. आणि जेव्हा काय प्रॉब्लेम होतो वरून, तेव्हा ते इथे सलई लावलेली असेल. बघा, हे बघा, या असं सलई टाकतात. हे बघा, या असे सलई टाकून ही गाडी पुढे नाही जाते. आणि या गाडीला गोव्याला जायचे आणि एका दिवसात जेमतेम 10 किलोमीटरचा प्रवास ही गाडी करते. एवढी मोठी गाडी, ओव्हरलोड गाडी आहे. आणि 2 याला काय बोलतात रे, पुन्हा नाव घेतलं मी, असो XYZ काय असेल ते. त्यामुळे इथे पूर्ण ट्रॉफिक लागलेली. साईदारा वेरहाऊस लॉजिस्टिकच्या अगोदरच हा भिवंडी मुंबईकडे जाणार एक गाडी अजून इथे उभी आहे. म्हणजे एकंदरीत 2 गाड्या आहेत अशा. भारत रोडवेज निघाले, फ्लीट ऑनर्स अँड ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे जे काय असेल ते असेल. ही दुसरी गाडी. मी ॲक्च्युली कालपासून गाडी बघतो आणि थोडा कन्फ्यूज होतो की गाडी जमिनीला घासत कशी काय जात असेल. पण त्यांनी सांगितले आज की गाडी
सरळ रस्ता असेल तर बरोबर जाते, अदरवाईज जेव्हा टर्निंगचा पॉईंट येतो त्यावेळेस त्यांना सलाय टाकून गाडी चालवावी लागते. असो आज आपल्यासाठी आपली मराठी. आणि ही ट्रॉफिक मला वाटतं भरपूर लागेल. लवकर हवे. हा आपला भिवंडी मुंबईकडे जाणारा रस्ता, आपल्या भिवंडीकडून येणारा रस्ता आणि ट्रॉफिक लागलेली आहे. हो भाई साहब, ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या जस्ट बाजूला